नमस्कार, पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो. राज्य कर्मचाऱ्यांची सेवानिवृत्तीचे वय वाढणार, जाणून घ्या आताची महत्त्वपूर्ण अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून. त्यापूर्वी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा नसेल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि मोठी बातमी आपल्या मित्रपरिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका. तर मित्रांनो, राज्य कर्मचाऱ्यांची निवृत्तीच्या वयात वाढ होणार आहे का, असा सवाल प्रत्येक कर्मचाऱ्यास पडला आहे. या संदर्भात राज्य सरकारकडून सकारात्मक आहे की नाही याबाबतची सविस्तर अपडेट पुढील प्रमाणे जाणून घ्या. सध्याचीच निवृत्तीचे वय. मित्रांनो, महाराष्ट्र राज्य शासन सेवेत गट अ, ब व क सर्व संवर्गामध्ये कार्यरत अधिकारी कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वय हे 58 वर्ष इतके आहे, तर गट ड संवर्गातील कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वय 60 वर्ष इतके आहे. केंद्र व इतर राज्य कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वय. केंद्र सरकारने निवृत्तीचे वय वाढवून 60 वर्ष इतके केले आहे. त्या धर्तीवर देशातील 25 राज्य सरकारांनी राज्य कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीच्या वयात वाढ करून 60 वर्ष इतके करण्यात आलेले आहे. महाराष्ट्र राज्य कर्मचाऱ्यांची मागणी काय आहे पहा मित्रांनो. केंद्र सरकार तसेच इतर 25 राज्य केंद्र कर्मचाऱ्यांप्रमाणे महाराष्ट्र राज्यातील गट अ, ब व क संवर्गातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय हे 58 वर्ष वरून 60 वर्ष करण्याची बऱ्याच दिवसापासूनची मागणी आहे. राज्य सरकारची भूमिका काय आहे पहा मित्रांनो. राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सेवानिवृत्तीचे वय वाढवणार असल्याचे आश्वासन देण्यात आले होते, परंतु काही आमदार व संघटनांकडून विरोध दर्शविल्याने सदर सेवानिवृत्तीच्या वयात वाढ करण्याचा प्रस्ताव अद्याप प्रलंबित राहिलेला आहे. निवृत्तीचे वय वाढ करण्याबाबत कर्मचारी संघटनांकडून वेळोवेळी निवेदने सादर केले जाते. सध्या राज्य शासन सेवेतील अनेक पदे रिक्त आहेत. सदर पदावर पुढील 2 वर्षात पदभरती न केल्यास सरकारकडून विद्यमान कार्यरत अधिकारी कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीच्या वयात वाढ करण्याचा विचार केला जाऊ शकतो. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट्ससह. तोपर्यंत धन्यवाद.